कॅच घेईन संस्कार सारखा प्लेअरने कॅच घेतली तुषारची. खरंच खूप संस्कारचा धन्यवाद आहे. या ठिकाणी नसतील हे होते राहुलचे म्हणतात. मॅच नंबर 2 ऑन केली जाईल आणि लवर बॉयज संघाला देखील विनंती असेल की आपण आपली कोल्ड ड्रिंक घेण्यासाठी या ठिकाणी यावं. पण मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन केली जाते आणि या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी आपण बोलूया आमचे साथी समालोचक मित्र शुभम म्हात्रे सर यांच्याकडे. धन्यवाद. येस थँक्यू मानस सरांचं या ठिकाणी आपण आवाज टॉस बॉक्स मधून ऐकत होतात. दुसरा महत्वाचा सामना या ठिकाणी ग्रुप बी मधील फर्स्ट मॅच सुनील 11 आणि त्यांच्या विरोधात श्रेयस 11 असा सामना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. भारत प्रीमियर लीगचं हे दबीतमान 16 पहिला चेंडू अवे फ्रॉम बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता. त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये निखिल वाईट घोषित करतायत. मंचकावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय प्रेमचंद म्हात्रे 40+ वाशिम विभाग क्रिकेट संघटना माजी अध्यक्ष आणि आमचे रमेश दादा म्हात्रे या दोन्ही मान्यवरांचा आपण मोस्ट वेलकम करूया. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी खरं तर कोल्ड ड्रिंक्स आम्हाला स्पॉन्सरशिप केले भरत यशवंत म्हात्रे यांच्याकडून आम्हाला कोल्ड ड्रिंक्सच्या बॉटल स्पॉन्सर्स केल्या गेल्यात. त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. पुढचा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये महत्वाचा गडी गारद पहिला झटका पहिला हादरा आयकॉन स्वतः रवित म्हात्रे त्या ठिकाणी बाद होईल. येस थँक्यू डीजे मास्टर. खरं तर 12 फ्रँचाइज टीम आजच्या दिवसामध्ये 15 फेब्रुवारी कालच्या दिवसामध्ये व्हॅलेंटाईन डे देखील साजरा झाला. परंतु सर्व मशागत करण्यात खरं तर या बाल प्रीमियर लीगची मशागत करण्यात खरं तर या सर्व खेळाडूंचा आयोजकांचा दिवस कालच्या दिवसामध्ये देखील गेला. परंतु आजचा दिवस 15 फेब्रुवारी बाल प्रीमियर लीगचा हा दबीप्यमान 16 आपण पाहतोय. जे हनुमान मैदान सज्ज झालंय बाल प्रीमियर लीग साठी. खरं तर मोठे भाल आणि भाल या दोन गावांची ही मानाची अभिमानाची स्पर्धा न भूतो ना भविष्य असं दैवित्यमान 16 आजच्या दिवसामध्ये साजरा होणार आहे. खरं तर उद्याचा दिवस देखील फायनल मॅच असणार आहे. खूप सुंदर मैदान आयोजकांची मेहनत या मैदानासाठी आपण खरंच होताना पाहिली. कारण या ठिकाणी जे गवत असतं ते गवत खरं तर माणसं एवढं मोठं गवत काढण्यात देखील आयोजकांचा खूप सारा मेहनत नक्कीच लागली. फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी फुल टोल वसूल करायचा प्रयत्न जरूर होता. परंतु गोलंदाज या ठिकाणी भरत यशवंत म्हात्रे प्रत्येक संघासाठी त्यांच्याकडून थंडा स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. आणि हॅट्रिक षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. या ठिकाणी फलंदाज सागर यासाठी सुंदर चेंडू सागर टू सागर अशी लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला आयकॉन असेल सागर आणि दुसऱ्या बाजूला एक मयूर भाल संघातून चांगला खेळ नेहमीच त्याचा राहिला. तोच खेळाडू सागरला आपण स्ट्राईक एंड साठी पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड साठी आपण जयला पाहतोय. HSC भाल आणि मरे भाल आयोजित भाल प्रीमियर लीग. खरं तर HSC भाल थोडासा संघ या वर्षामध्ये बॅकफुटला राहिला. परंतु सुंदर फटका सुंदर एफर्ट कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द टुर्नामेंट. खरं तर सुंदर झेल 1 हँडेड झेल त्या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये पाहिली. समाजांच्या माध्यमातून सुंदर झेल आणि विकेट सागर. यस धन्यवाद डीजे मास्टर. श्वासात रोखून भगवे वादळ डोल्यात रोखली आग देवा आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ. जगणारे ते मावले होते जगवणारा तो महाराष्ट्र होता. आणि स्वतःच्या परिवाराची साथ सोडून जनतेच्या डोक्यावरून मायेने हात फिरवणारा माझा राजा होता. 19 फेब्रुवारी खरं तर जवळ आली. माझ्या राजाची जयंती जवळ आली. त्या दिवशी मोठा सोहळा रायगडावरती पार पडणार आहे.
पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिले षटक सागर पहिले पॉवर प्लेचं षटक फेकतोय. स्वतः आयकॉन प्लेयर त्या ठिकाणी आपण सागरला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू मोठा फटका जरूर मारायचा होता परंतु त्या ठिकाणी फटका फसलाय. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकामधील एक चेंडू शिल्लक असेल. फलकावरती धावा लागल्यात फक्त एक. सुंदर गोलंदाजी मी तर म्हणेन पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सुंदर झेल देखील त्या ठिकाणी आपण गाव कॉर्नरच्या रिझन मध्ये पाहिला. भाल प्रीमियर लीगचा हा 16 माझ्या समवेत खरं तर परमेजी पाटील सर आमचे गुरुवर्य, त्यांचा देखील आवाज तुम्ही ऑन स्क्रीन ऐकत होतात आणि आजच्या दिवसामध्ये देखील त्यांचा आवाज ऐकणार आहात. त्यानंतर ज्या आवाजानं पेन तालुक्याच्या मनामध्ये खरं तर राज्य केलं असा आवाज मानस मनोरे हिंदीचा एक बुलंद आवाज. पाणी घेऊन जायचं आहे प्लीज, विनंती असेल पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. खेळाडूला थोडीशी दुखापत मैदानामध्ये, पाणी घेऊन जायचं आहे प्लीज, विनंती असेल. माझ्या समवेत खरं तर मानस मनोरे सरांचा देखील आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकणार आहात. RS लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण क्लॅरिटी आणि क्वालिटी साठी गणला जाणारा हा RS लाईव्ह इव्हेंट ओनर राहुल म्हात्रे आणि त्यांच्या समवेत सिद्धेश म्हात्रे यांचा हा यूट्यूब चॅनल. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, ज्याच्या माध्यमातून आपण अनेकशे सामने अनेकशा स्पर्धा RS लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. श्री साई DJ खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला आजच्या दिवसामध्ये आमचा आवाज तुमच्यापर्यंत खूप चांगला आवाज यूट्यूबच्या माध्यमातून तसेच खेळाडूंपर्यंत मैदानामध्ये हा आवाज तुम्ही ऐकणार आहात आजच्या दिवसामध्ये श्री साई DJ च्या माध्यमातून. आणि खरं तर समालोचकाचा आरसा विजय म्हात्रे माझ्या समोर स्कोर कार्ड म्हणून त्यांचं काम देखील अप्रतिम राहणार आहे आजच्या दिवसामध्ये भाल प्रीमियर लीग साठी. अनेकशी मान्यवर मंडळी, अनेकशा मान्यवरांची मांदी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आली. त्यांच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा पार पडला. भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आपण पाहिला. त्यानंतर खेळपट्टीचं पूजन झालं आणि जे हनुमान मैदान भाल प्रीमियर लीग साठी आजच्या दिवसामध्ये सज्ज झालंय. 5वं पर्व आणि 5व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना आपण आयोजकांची मेहनत खरं तर पाहिली आहे. या मैदानामध्ये हे मैदान सज्ज करण्यासाठी आयोजकांची मेहनत देखील खूप सारी राहिली आहे. आलेले सर्व प्रेक्षक असतील, बाउंड्रीज वरती जे प्रेक्षक डगआउट मध्ये बसलेले आहेत त्यांचं देखील मी शुभम म्हात्रे सर्व प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आणि स्वागत करतोय. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती फक्त एक धाव लागले. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सनी. विनंती असेल 10 मिनिटांमध्ये आपले 2 षटकं संपली पाहिजेत आणि आता तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. तुमचा एक खेळाडू डीप मधून 38 सर्कलच्या आतमध्ये आणला जाईल. विनंती असेल आयकॉन त्या ठिकाणी सागरला आपण पाहतो HSC भाल संघाकडून त्याचा खेळ अप्रतिम राहिला. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे तो आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि सुनील 11 संघाचा आयकॉन रवित म्हात्रे माघारी जरूर परतलाय परंतु त्याचा देखील खेळ भाल संघामधून मर्यादित भाल संघामधून अप्रतिम राहिला. खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला कोल्ड्रिंक्स स्पॉन्सरशिप केले सन्माननीय भरत यशवंत म्हात्रे साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान घेतोय. मी त्यांना विनंती करेल आपण अतिथी मंचकाच्या समोर यावं. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. खरं तर रखरखत्या उन्हामध्ये खेळाडूंसाठी थंड पेय ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्स केलेत सन्माननीय भरतदादा यशवंत म्हात्रे यांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कोल्ड्रिंक्स खरं तर ज्यांनी आम्हाला दिल्यात. त्यानंतर वाशी विभाग 40+ क्रिकेट संघटनाचे अध्यक्ष सन्माननीय प्रेमचंद म्हात्रे साहेब यांचा हा सन्मान सोहळा आपण अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
सन्माननीय प्रेमचंद म्हात्रे साहेब यांचा हा सन्मान सोहळा आपण अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती 4 धावा लागल्यात. 40+ वाशिम विभाग क्रिकेट संघटना माझे अध्यक्ष उत्कृष्ट खेळाडू आणि खरं तर एक माजी समालोचक म्हणून म्हणावं लागेल. खरं तर त्यांचं समालोचन देखील आम्ही बऱ्याच वेळा ऐकलंय. एक लेजंड खेळाडू वाशिम विभाग क्रिकेट संघटना 40+ चे अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं, तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार हे नेतृत्व प्रेमचंद दादा म्हात्रे यांचा सन्मान सोहळा. त्यानंतर सन्माननीय रमेश दादा म्हात्रे उत्कृष्ट 40+ खेळाडू, खरं तर एक काळ ज्यांनी गाजवला, क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे व्यक्तिमत्व यांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन खरं तर या मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण अतिथी मंचकावरती पाहतो. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण अतिथी मंचकावरती बसून सामन्याचा आनंद घ्यावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा लागल्यात 8 धावा. खरं तर सर्वच नवोदित खेळाडू आपण पाहणार आहोत. प्रीमियर लीग म्हटलं की गावातून सर्व तरुण मंडळी, गावातली सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. पुढचा चेंडू खरं तर शॉर्ट पिच होता. डॉट चेंडू मी तर चांगला म्हणेन, कारण एक प्रत्येक डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर क्रिएट करेल. 3 षटकांचे सामने आणि 3 षटकांमध्ये जवळ तुम्हाला 30-35 गाठावी लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज सनीला खूप सारे अव्वंतर चेंडू खरं तर त्याच्या माध्यमातून फेकण्यात आलेत. एक धाव महत्वाची आहे आणि दोन फ्रँचाइज टीम सुनील 11 आणि श्रेयस 11 असा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या रिजन मध्ये आपण पाहिलं. खरं तर श्रेयस 11चा जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षण खूप चांगला आहे. एक झेल आपण पाहिली, परंतु लॉंग ऑफच्या रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने थोडीशी गलती जरूर केली. त्या ठिकाणी चौकार आला होता बॅटमधून. त्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 13 धावा. जय ओपनिंग साठी आला होता, तो अजूनही मैदानामध्ये ठाण मांडून फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू शॉर्ट पिच होता, त्या ठिकाणी कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तेव्हापर्यंत 1 धाव पूर्ण होईल आणि या एका धाव्याच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 14 धावा. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 सुनील 11 आणि श्रेयस 11. बी ग्रुप मधील हा पहिला सामना. संधी जाईल थोडीशी डीजे मास्टरला आणि तदनंतर वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. आजच्या दिवसामध्ये खरं तर 12 फ्रँचाइज टीम आपण पाहणार आहोत. याच मैदानामध्ये विनंती असेल, तुमच्या फ्रँचाइज टीमलाच विनंती असेल का आपला 12वा खेळाडू जो असेल त्यांना पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. प्रत्येक टीमच्या 12व्या खेळाडूला विनंती असेल का आपल्या फ्रँचाइज टीमसाठी आपण स्वतःहून पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. 12 टीम्स या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये खरं तर ए ग्रुप, बी ग्रुप आणि सी ग्रुप शुभम करणार आहेत. खरं तर या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिका वीर साठी स्पोर्ट्स सायकलचं पारितोषिक ज्यांनी खरं तर आम्हाला दिलंय असे सन्माननीय प्रशांत दादा गोविंद म्हात्रे भाल. प्रशांत दादांना आमची विनंती असेल आपण दादा अतिथी मंचकावरती यावं. त्याचप्रमाणे भाल गावातील जे प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत त्या सर्वांना आम्ही विनंती करतोय आपण अतिथी मंचकावरती यावं. या स्पर्धेत मालिका वीर, मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकलचं पारितोषिक असेल आणि ते आम्हाला स्पॉन्सर्स केलंय प्रशांत दादा गोविंद म्हात्रे भाल. आम्ही दादांना विनंती करतोय आपण अतिथी मंचकावरती यावं आणि भाल गावातील प्रत्येक मान्यवर व्यक्तींना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं.
फर्स्ट शिडीवरती लहान मुलांना विनंती आहे, तिथे बसू नका प्लीज. 2 षटक समाप्त झाले आणि धावफलकावरती धावा लागल्या 14 धावा. तिसरे षटक घेऊन गोलाच्या मार्कवर सज्ज होईल त्या ठिकाणी समाधान. 2 फ्रँचाइज टीम सुनील 11 आणि श्रेयस 11 या 2 फ्रँचाइज टीमला खेळ करताना आपण पाहतो. आजच्या दिवसातील दुसरा सामना, दुसरा महत्वाचा सामना, ग्रुप बी मधील पहिली लढत आपण पाहतोय. प्रीमियर लीग च हे 5वं पर्व. चेंडू त्या ठिकाणी खोलात टाकला होता, खोदून देखील काढलाय. जैन स्ट्रेट ड्राईव्ह केलं होतं, त्यानंतर खरा फेकी त्या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगलला केलं डबल आणि डबलला केलं ट्रिपल मध्ये कन्वर्ट. 3 धावा धावून गळल्यात. खरं तर धावांची ही धाव आपण मैदानामध्ये पाहतोय आपल्या फ्रँचाइज टीम साठी. 2 फलंदाज त्या ठिकाणी जय आणि प्रणयला आपण पाहतोय. सुंदर फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, मोठा स्कोर, फायटिंग स्कोर उभा करावा लागेल आपल्या संघासाठी. असाच काहीचा मानस 2 फलंदाजांचा आपण पाहतोय. परंतु गोलंदाज तेवढाच देखील चालाक आहे समाधान. पुढचा चेंडू फुलटॉस होता, स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनच्या रिजन मध्ये त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये देखील तो क्षेत्ररक्षक होता मगाच्या षटकामध्ये आणि आत्ताच्या षटकामध्ये देखील तो क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या रिजन मध्ये आपण पाहतो. खराब क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालाय. चौकार आलाय त्या ठिकाणी प्रणयच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षक होणं देखील तेवढंच गरजेचं असतं. जेवढी महत्वाची बाब फलंदाजी आहे, जेवढी महत्वाची बाब गोलंदाजी आहे, तेवढंच आणि तिथेच महत्वाचं क्षेत्ररक्षण आहे. तुम्ही क्षेत्ररक्षकांमध्ये जेवढ्या धावा जमा कराल, जेवढ्या धावा रोखाल, तेवढं आपल्या टीमसाठी चांगलं असतं. पुढचा चेंडू फुलटॉस जरूर होता, खराब चेंडू जरूर होता, परंतु डायरेक्ट जाऊन आदळला तो यष्ट्यांवरती. यू बेस्ट आय विल डेफिनेटली हिट. चेंडू यष्ट्यांवरती आदळल्यानंतर प्रणयला परतावं लागेल माघारी. प्रणय बॅक टू द डग आउट. धन्यवाद डीजे मास्टर. हा खूप वेळ होतोय, मॅचेस आपल्याला खूप साऱ्या खेळवायच्या आहेत. थोडं वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. जुकोनी मस्तक तुझ्या पावली, नाम घेतो तुझे विठू माऊली. वरद हस्त लाभो तुझ्या सकलसी, सुखी ठेव सदैव आम्हा लेकरासी. खरं तर महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं तर पराक्रम शूर वीरांची भूमी. आणि विठ्ठलाचं मंदिर देखील आपण बालगावातील पाहतोय. सुंदर विठू रखुमाईचं मंदिर देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय. बालगाव मधील मोठा सोहळा, खर तर मार्च मध्ये पालखीचा सोहळा आहे. मोठा सोहळा देखील त्या ठिकाणी पार पडत असतो विठू माऊलीचा. विकेट जातोय माघारी. नवीन आलेला फलंदाज गोल्डन डकचा शिकार झालाय सुनील, त्याला माघारी परतवण्यात यश मात्र नक्की झालंय. लेजंड गोलंदाज समाधान. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल त्या ठिकाणी मैदानामध्ये. चला नेक्स्ट मॅच ग्रुप सी मधील पहिला सामना ध्वज 11 आणि त्यांच्या श्रुणा अँड हर्ष 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल फर्स्ट हाफ संपल्यानंतर त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढचा चेंडू लिव्हर फुल टॉस होता, मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, कार्पेटला गोदगोदी करत सीमा रेषा पार आणि आलाय हा दर्जेदार प्रेक्षणीय चौकार. यस धन्यवाद डीजे मास्टर.
आल्या आल्या चौकार आलाय अजयच्या बॅट मधून. शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये खरं तर हाणामारी व्हायला हवी होती, परंतु 2 विकेट गमावून बसलाय टीम सुनील 11 हा संघ. खरं तर रवीतला आपण पाहणार आहोत आयकॉनच्या भूमिकेमध्ये. सुनील 11 संघाकडून त्याचा खेळ चांगला नक्कीच राहील. मरे बाल संघासाठी त्याचा खेळ अप्रतिम नेहमीच आपण पाहिला वाशिबा क्रिकेट संघटनेमध्ये. खरं तर HSC बाल दादा संघ आहे वाशिबा क्रिकेट मधील, परंतु यावर्षी थोडासा बॅकफुटला राहिला होता, परंतु जाता जाता शेवट जरूर गोड केलाय त्या ठिकाणी. शॉर्ट पिच शॉटला केलाय फाईन लेगच्या रिजन मध्ये पुल चेंडू चाललाय सीमा पार आलाय. हा दर्जेदार प्रेक्षणीय षटकार. यस धन्यवाद डीजे मास्टर. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या सुनील 11 संघाच्या 31 आणि जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील टीम श्रेयश 11 या संघाला 32. मिळेल खेळताना तो म्हणजे ध्वज 11 आणि त्यांच्या विरोधात रुणा आणि हर्ष 11 या 2 टीम. कार्य मात्र त्यांनी पूर्ण केलं. अर्थातच पहिल्या 3 चेंडूंवरती 2 षटकार आणि 1 चौकार आल्यानंतर सनी बाद जरूर झाला, परंतु आपल्या संघासाठी मोलाचं योगदान देखील त्यांनी दिलं. त्याच्या बॅट मधून 16 रन्स आपण पाहिल्या. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 16 रन्स लॉस ऑफ 1 विकेट अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. प्रचंड क्रेज आहे खरं तर भाल गावामध्ये. क्रिकेटला धर्म मानणारा खरं तर हा संपूर्ण परिसर 90s मध्ये खरं तर राईस प्रेम खरं तर या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आरएस लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आरएस लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग या स्पर्धेचं घर बसल्या या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. या चॅनेलला जरूर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रणय. फुल टॉस चेंडूला सरळ पाठवलं सीमा पार. फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. स्टँड अँड डिस्पॅच षटकार. यस थँक्यू डीजे. बाल प्रीमियर लीग विद्यमान अध्यक्ष सन्माननीय विठोबा म्हात्रे यांच्या नेतृत्वात खरं तर ही स्पर्धा आपण पाहतो. आणि खरं तर काल त्यांचा वाढदिवस देखील होता. सो वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या त्याला शुभेच्छा देऊया. आज बर्थडे सेलिब्रेट जरूर केलं जाईल. आमची संपूर्ण आयोजन कमिटी या ठिकाणी सज्ज असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2-2 22 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 32चं टार्गेट. अद्याप येणारे चेंडू बाकी असतील 10. विजयासाठी बॉल टू रन 10 रन्स करायचे आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता. टॅपिंग क्रिकेट. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी रन्स मिळेल 1 सिंगल. मॅच तुम्ही पाहताय सुनील 11 आणि श्रेयश 11 अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये 32चं टार्गेट सेट केलं टीम सुनील 11 ज्या टीमने आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण श्रेयश 11 या टीमला खरं तर धावांचा पाठलाग करत असताना पाहतोय. चांगला फटका डाऊन द ग्राउंड विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सुरक्षित फटका आपण पाहिला. पाठीमागे क्षेत्ररक्षक. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. रन्स मिळाली 1 सिंगल. खरं तर समालोचन कक्षाच्या समोरून जर का तुम्ही पाहिलं तर
विठ्ठल रखुमाईचं मंदिर, एक मोठी यात्रा खरं तर या गावामध्ये संपन्न होत असताना देखील आपण पाहतोय आणि खूप चांगलं दृश्य. जरूर आमच्या ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटरला देखील आमची विनंती असेल या षटकानंतर आपण तिकडे कॅमेरा फोकस करा आणि जरूर ऑन स्क्रीनवरती आपण हे मंदिर पाहू शकताय. फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जाईल. रन्स मिळेल एक सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या 25 रन्स, 32 धावांचं टार्गेट या ठिकाणी कंप्लीट करायचं. अद्याप 7 धाव संख्येची आवश्यकता असेल टीम श्रेयश 11 या टीमला. सात धावांची आवश्यकता. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज प्रणय या गोलंदाजाला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला असेल जितू. लॉफ करायचा होता. सामना लवकर संपवण्याचा इरादा अपयशी ठरला. चेंडू निघून गेला. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. आता एक षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव संख्येची आवश्यकता. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. साईश्वर म्हात्रे आपणास विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये यावं. साईश्वर म्हात्रे, संधी देऊया आपण आमच्या ऑफिशियली साई डीजे यांना. येस, थँक्यू. 2 षटकांचा खेळ खर तर समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. एक बाद 25 रन्स, 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 32 चं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये मिळालेली दमदार सुरुवात आपण पाहिले. चला स्पीडअप करा. पंचांना देखील आमची विनंती आहे. मैदानात प्रचंड आज मानस टेम्परेचर हाय आहे. आज भालनगरीमध्ये आपण आहोत. बऱ्याचशा स्पर्धा खरं तर पेन तालुक्यामध्ये सुरू आहे. आम्ही आवर्जून उल्लेख करू. तिकडे दादर गावामध्ये बऱ्याच वर्षानंतर